त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे माझं काम आहे, त्याच्यामुळे मी ते पण करतो. त्यामुळं तो ग्रुप तसाच टिकून आहे. पण तुम्हाला असं वाटतं का की आता ही जी मधली फळी होती काँग्रेसमधली सेकंड जनरेशनची, ज्यांना एक लेगसी होती, ज्यांनी पदार्पण केलं, निवडून आले स्वबळावर, पुन्हा एकदा निवडून आले, अशा सगळ्यांचा जो ग्रुप हा इंटॅक्ट राहायला हवा होता किंवा एक रिलेशन जे इंटॅक्ट असायला हवं होतं ते राहिलं नाही, आणि कुठेतरी ह्या सगळ्याच गोष्टींमुळे काँग्रेस जशी हळूहळू हळू एक एक स्टेप खाली होत गेली. नाही, मला असं वाटतं की त्याच्यात पण कारण असं आहे की योग्य वेळी काँग्रेसनी संधी दिल्या नाही लोकांना. त्याच्यात सुद्धा उदाहरणच घ्यायचं झालं, सचिन पायलटांचं होतं. प्रत्येकाची इच्छा होती की सचिन पायलटांना संधी द्यावी, योग्य वेळी दिली नाही, वेळ गेल्यानंतर संधी दिली. असे असे खूप निर्णय मी देशातले सांगू शकतो तुम्हाला की योग्य वेळी योग्य लोकांना संधी न दिल्यामुळे ही अडचण निर्माण झालेली आहे. आणि मग काय होतं की ते सगळे एकमेकाशी कनेक्टेड असतात, मग सगळे एकमेकाच्या दुःखात सामील असतात आणि सगळे एकमेकांना कंधा द्यायला. हा, आणि ज्यावेळेस आम्ही एकत्र भेटतो तेव्हा प्रत्येक जण अरे देखो ना इसका क्या कर दिया, इसका हाल क्या कर दिया, देखो यार. ही जी चर्चा असते ना, हे ह्याच्यामुळं खरं प्रॉब्लेम येतो. आणि म्हणून मला असं वाटतं की कुठल्याही राजकीय पक्षामध्ये फॉर दॅट मॅटर की योग्य वेळी योग्य लोकांना संधी जर देत राहिलं, ती भाकरी फिरवणं जे म्हणतात, ती भाकरी करपल्यानंतर फिरून काय उपयोग नाही, ती योग्य वेळीच फिरली गेली पाहिजे असं माझं मत आहे. योग्य वेळी योग्य वयात फिरली गेली पाहिजे असं तुम्ही म्हणताय आणि एक संकेतही देताय. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण नक्कीच तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा. तुमच्या इनोव्हेटिव्ह आयडियाज ज्या आहेत त्या लोकांपर्यंत अजून पोहोचाव्यात, तरुणांपर्यंत. आणि ह्या सगळ्यामध्ये जो यूथ आहे तो चॅनलाइज व्हावा, विथ ॲम्पल ऑफ नॉलेज चॅनलाइज व्हावा, जेणेकरून त्याला सुद्धा त्याच्या संधी काय आहेत ह्याचं पण एक आकलन येईल. बऱ्याचदा असं होतं की एक टप्पा पार केल्यानंतर वयाचा आठवतं आपल्याला किंवा जाणीव होते की इथं जाण्यापेक्षा तिथं गेलो असतो तर अधिक फायद्यात राहिलो असतो. तर काय फायदा आहे किंवा काय कॅनव्हास आहे आपल्या समोर मोठा, हे देखील योग्य वेळात कळणं आवश्यक असतं. त्यामुळे ती तुम्ही जाणीव करून देत राहा. त्यासाठी आपल्याला अनेक शुभेच्छा. आणि आज तुम्ही कॉफीमध्ये आलात आणि कॉफीमध्ये आलो, पण कॉफी असती तर अजून आनंद झाला असता. तुम्हाला मी आता कॉफी स्पेशल पाचते. गमतीचा भाग आहे, कारण तो लाइटर नोटवर कार्यक्रम तुम्ही सांगितलं घ्यायचा आहे, पण तुम्ही खूप सिरियस प्रश्न विचारले म्हणून मी त्याचं शेवट तरी म्हणलं लाईट करू आपण. थँक्यू, धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी. आणि 29 मध्ये तुम्ही काय निर्णय घेताय याच्याकडे आमच्या सगळ्यांचंच मला वाटतं की महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. उत्तर महाराष्ट्राचं तर खास करून लागलेलंच आहे. तर तुम्हाला अनेक शुभेच्छा. आज तुम्ही इथं आलात, वेळ दिलात त्याबद्दल अनेक धन्यवाद. थँक्यू. कॉफीमध्ये आता वेळ झालेली आहे.